नमस्कार, मी रवी जाधव मयूर हॅचरीज मंचर मधनं इथं आलेलो आहे. इथं आपण कृषी प्रदर्शनमध्ये गावरान कोंबड्यांचा मॉल स्थापित केलेला आहे. इथं तुम्हाला पाहायला भेटेल 16 जातीच्या प्रजाती. त्यामध्ये अंड्यासाठी कुठली जात चालती, मांसासाठी कुठली जात चालती, शेतकऱ्यांची पूर्ण इथं कन्सेप्ट क्लिअर होती आहे. मग शेतकरी कुठलेही सांभाळू शकतात. त्यांना जर कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल तर ते कुठल्या जाती निवडू शकतात, त्याची पूर्ण डिटेल माहिती त्यांना इथे येऊन समजते. तर तुम्ही पाहू शकता ही जगातली सर्वात जास्त अंडी देणारी गावरानमधली ब्लॅक ॲस्ट्रोलॉप. हिचं वैशिष्ट्य असं आहे का ही वार्षिक अंडी उत्पन्न याचं 260 ते 280 देते. तुमचं फीड मॅनेजमेंट जर लसीकरण व्यवस्थित असेल तर 300 अंडी मिळतात याची. ही जात खुडूक होत नाही. अंड्यासाठी शेतकऱ्यांनी जर सांभाळली तर प्रोडक्शन कॉस्ट कमी येऊन उत्पन्न वाढतं येत. त्यामुळं शेतकऱ्यांना फायदेशीर ही जात आहे. पुढची त्यासोबत आपण ही 5 मी मार्केटमध्ये नवीन आणलेली आहे. याचीही पिल्लं आपल्याकडे मंचरमध्ये मयूर हॅचरीजमध्ये उपलब्ध आहेत. ही इजिप्तमधील गावरान जात आहे. याचं अंड्याची साईज आणि अंड्याचा कलर प्युअर गावरान देशी कोंबडी असते त्याच्यासारखाच असतो सेम. रोगप्रतिकार शक्ती पण चांगली आहे. लसीकरण वगैरे करावं लागतं याला. त्यानंतर आपण रोड आयलँड रेड ही एक जात मार्केटमध्ये ही जुनीच जात आहे. ही अंड्यासाठी चालते. वार्षिक अंडी उत्पन्नाचं 240 आहे. 240 अंडी देतात. ह्या इथं ठेवलेल्या ह्या कोंबड्या सर्व अंड्यासाठी चालतात. तसंच इंग्लंडमधील ही ससेक्स म्हणून जात आहे. ही अंड्यासाठीही चालती, मांसासाठीही चालती. 2 in 1 पर्पज आहे. याचं वजन होतं कोंबड्याचं वजन होतं 5 किलोच्या आसपास पूर्ण वाढ झालेल्या आणि 250च्या आसपास याची अंडी मिळून जातात वार्षिक. ही प्युअर गावरान देशी कोंबडी. तर तुम्ही पाहू शकता याचे स्वतःची अंडी स्वतः उभवते. अंडी घालण्याचं प्रमाण याचं वार्षिक अंडी उत्पन्न 100 ते 120 असतं. याची ही पिल्लं आपल्याकडे मंचरमध्ये मिळतात. साधारणपणे किती रुपयाला एक पिल्लू आपल्याला मिळेल गावरान कोंबडीचं? तुम्ही कुठली जात चॉईस करता त्याच्यावरती त्याची किंमत डिपेंड असते. प्युअर गावरानची जर पिल्लं तुम्ही घेतलीत तर त्याचं 45 रुपयाला पिल्लू आहे एक दिवसाचं. एक दिवसाचं. ओके. तुम्ही पुढं इंडियन बदक आहे. इंडियन रोड रनर डक म्हणतात याला. तर हे गावरान कुक्कुटपालनमध्येच येतं. हे पक्षी पण आपल्याकडं मंचरमध्ये उपलब्ध आहेत. मिले प्लेयर कुणाला फार्म हाऊसची शोभा वगैरे वाढवायची असेल तर हेही पक्षी आपल्याकडं याची पिल्लं मंचरमध्ये मिळतात. तुम्हाला हे पक्षी मी दाखवतो कशा पद्धतीने दिसतात वगैरे. एकच मिनटं. तुम्ही पाहू शकता पूर्ण पायापर्यंत पूर्ण कव्हर केलेलं आहे आणि एकदम सुंदर असा पक्षी आहे. हा फॅन्सीमध्ये चालतो पक्षी. याची ही पिल्लं तुम्हाला मंचरमध्ये मिळून जातील. जगातली सर्वात मोठी कोंबडी कोलंबियन ब्रह्मा ही पण आपल्याकडे मंचरमध्ये याची ही पिल्लं उपलब्ध आहेत. कोलंबियन ब्रह्मा. पूर्ण वाढ झालेला कोंबडा याचं वजन 6 किलो ते 10 किलोच्या आसपास होतं. कुणाला फार्म हाऊससाठी न्यायचे असेल तर मिळून जातील आपल्याकडे. याची ही पिल्लं आपल्याकडे मंचरमध्ये मयूर हॅचरीजमध्ये मिळतात. एकदम रुबाबदार पक्षी आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे का हे स्वतःची अंडी स्वतः हॅच करतं. खुडूक पण होतात आणि त्याची पिल्लं ते स्वतः तयार करतात. अच्छा.
थँक्यू. त्यासोबत फॅन्सीमध्ये सिल्की पोलीस कॅप म्हणतात याला, हे पण पक्षी आपल्याकडे मंचरमध्ये उपलब्ध आहेत. ओके. त्यासोबत शेतकऱ्यांना फायद्यासाठी जर डक पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे आहेत. ही वजन वाढ वगैरे याची चांगली होती, अंड्यासाठीही चालतात आणि मोठ्या मोठ्या हॉटेलला कटिंगला याची स्पेशल डिश बदकाची मिळते. ओके. पुढचं हे पुढचं गिनी फाऊल आहे, चिनी कोंबडी म्हणतात याला. चिनी कोंबडी. हो. ओके. तर याची ही पिल्लं आपल्याकडे मंचरमध्ये मिळतात. याचं वैशिष्ट्य असं आहे का की शिंगावाली कोंबडी म्हणून ओळखली जाते. ही कोंबडी उडून जाती, याला बंदिस्तच ठेवावं लागतं. स्वतःची अंडी स्वतः हॅच करते. 28 दिवसात याची पिल्लं तयार होतात आणि याचं रेड कलरचं चिकन असतं, खाण्यासाठी खूप टेस्टी चिकन आहे. साधारणपणे 1 किलोला किती रेट मिळतो याला? ते किलोच्या रेटमध्ये विकलं जात नाही, कारण कसं होतं ते पीसच्या हिशोबाने विकलं जातं. तरी मार्केट प्राइस समजा शेतकऱ्यांनी जर याचं 1200 रुपये जोडीच्या आसपास त्याचा रेट आहे. 1200 रुपये जोडीप्रमाणे जाते थोडक्यात. हो. त्याच्यानंतर आपण आसिल ठेवलेला आहे. आसिल म्हणजे फायटर. याची ही पिल्लं आपल्याकडे मंचरमध्ये तुम्हाला मयूर हॅचरीजमध्ये उपलब्ध आहे. कुणाला फार्मची शोभा वगैरे वाढवण्यासाठी पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे मिळून जातील. ओके. हे काय हो हे कोणते? हे पुढं आहे गिरिराज. पुढं गिरिराज आहे. शेतकऱ्यांनी जर मांसल कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल कुणाला तर त्यासाठी ह्या कोंबड्या तुम्ही सिलेक्ट करू शकता. अंड्यासाठीही चालतात, मांसासाठीही चालतात. 60 ते 65 दिवसात याचं वजन होतं 1300 ग्रॅमच्या आसपास. 3 किलो 200 ग्रॅम खाद्य लागतं याला महिन्याला पूर्ण वजन वाढवायला. ओके. पुढचा प्रकार. त्याच्यानंतर आपण सोनाली म्हणून ही जात आहे. ही गावरांमध्येच येतं सर्व. हे 90 दिवसात याचं वजन वाढवतं. 90 दिवसात 1300 ग्रॅमच्या आसपास वजन होतं. फीड रेशो सेम आहे, ओके. फक्त दिवस जास्त लागतात. अंड्यासाठीही चालतं आणि मांसासाठीही चालतं हे. त्याच्यानंतर हे कावेरी आहे. कावेरी ही अंड्यासाठीही चालते, मांसासाठीही चालते. 70 ते 75 दिवसात याचं वजन वाढवतं 1200 ते 1300 ग्रॅमच्या आसपास. 3 किलो 200च्या आसपास फीड लागते याला. ओके. शेतकऱ्यांनी हे पक्षी सांभाळून याच्यातनं जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतं. यांना ज्यांना कटिंगसाठी व्यवसाय वगैरे करायचा आहे, मांसल कोंबड्या पाळायच्यात त्यांना, किंवा मग अंड्यासाठी पक्षी सांभाळायचे त्यांना. शेतीसाठी लागणारा जोड व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय हे अतिशय महत्त्वाचे व्यवसाय आहेत. कुक्कुटपालन हे शेतकऱ्यांनी केलंच पाहिजे. तर अशा उत्सुक शेतकऱ्यांनी तुमच्याशी संपर्क साधायचा असेल, भेटायचा असेल तर कसं भेटायचं? त्यासोबत आपण शेतकऱ्यांना इथं टर्की पण एक्झिबिशनमध्ये ठेवलेला आहे. ही ऑस्ट्रेलियन कोंबडी आहे. ओके. तर ह्या टर्कीची वैशिष्ट्य अशी आहेत का हे आपल्या फार्म हाऊसचं रक्षण करतात. साप, विंचू वगैरे सरपटणारे प्राणी आहेत ना, ते आपल्या फार्म हाऊसवर येऊन देत नाही. आले तर हे पक्षी ते मारतात. आणि आपल्या फार्मचे रक्षक म्हणून हे ओळखले जातात. 6 ते 8 महिन्यामध्ये याचं 8 ते 10 किलो वजन होतं आणि मांसासाठी हे चालतात पक्षी. अशा प्रकारे आपण इथं गावरान कोंबड्यांचा स्टॉल लावलेला आहे. इथं 16 जातीच्या प्रजाती तुम्ही पाहिल्यात. तर याची सर्व पिल्लं तुम्हाला मयूर हॅचरीज मंचरमध्ये उपलब्ध आहेत. कुणाला मयूर हॅचरीज मंचरमध्ये यायचं असेल तर माझा संपर्क क्रमांक आहे 98 60 47 82 90. यूट्यूबला तुम्ही मयूर हॅचरी सर्च केलं तर आपला यूट्यूबला चॅनलही आहे. तुम्ही अधिक माहिती पाहिजे असेल तर तिथं भेट देऊ शकता. आवडला चॅनल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. आपले खूप खूप आभार. नक्कीच शेतकरी तुम्हाला संपर्क करतील आणि तुमच्याकडून पिल्ले घेऊन त्यांचा व्यवसाय सुरू करतील अशा आशा बाळगतो. धन्यवाद. धन्यवाद.